शांतमना, प्रशांतमनसं ह्येनं योगिनं सुखम उत्तमम. उत्तम सुखाची प्राप्ती. उदतम, वरचा भाग, सगळ्यात वरचं आत्यंतिक सुखप्राप्ती. त्यालाच होणार ज्याची आत्यंतिक दुःख निवृत्ती झाली. ज्याचं प्रशांत मन झालं, विशाल हृदय, क्षमाशील, ब्रॉड माइंडेड, फॉरगिव्हिंग, सहनशील, टॉलरंट. सगळे माझंच स्वरूप आहेत. मीच सगळ्यांमध्ये आहे, सगळे माझ्यात आहेत. मी आणि सगळेच्या सगळे एक त्या भगवंतात आहे. तो भगवंतच सगळ्यांमध्ये आहे. इह एकम जगत कृत्स्नम. विश्वरूप दर्शन नंतर अर्जुन म्हणतो, हे एका ठिकाणी तुझ्यामध्ये सगळं मी पाहून राहिलो रे बाबा. ब्रह्मा, विष्णू, शंकर, तू स्वतः, मी, हे सगळं इह एकम जगत कृत्स्नम. निरनिराळ्या रूपांमध्ये तूच आहे हे मला आता दिसते आहे. यस्य सर्वे समारंभः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि सर्वकर्माणि तमाहुः पंडितं बुधाः. ही स्थिती, हे दर्शन त्यालाच प्राप्त. श्रीकृष्ण म्हणतो, कर्म यज्ञ करत आहे, कर्म फळासाठी नाही, कर्म संपादन. ईश्वराला समोर ठेवून. नहीं बंध है, नहीं मोक्ष है, मुझ में न किंचित भ्रांति है. माया नहीं, काया नहीं, परिपूर्ण अक्षय शांति है. मम कल्पना है शिष्य, मेरी कल्पना आचार्य है. साक्षी स्वयं हूँ सिद्ध मैं, आश्चर्य है, आश्चर्य है. सगळ्यात मोठा चमत्कार, इतकं मोठं सत्य विसरून गेली होती मी, की हे सगळी कल्पना केली आहे, हे सत्य नाही. मीच सगळं होऊन बसली. वास्तविक आपल्या आत गेली मी स्वतः, शांत ध्यान केलं तर अक्षय शांती, परिपूर्ण अक्षय शांति है. मुझ में न किंचित भ्रांति है. आता भ्रम नाही. भ्रम नाही तिथे विषादही नाही. आणि जिथे विषाद नाही तिथे मोक्ष, मुक्ती. कधी न संपणारी डीप डीप पीस. ब्यूटिफुल, लवली, स्वीट, wonderful peace of my sweet Lord. सिद्धांत सच्चा है यही, जगदीश ही करतार है. सबका नियंता है वही, ब्रह्मांड का आधार है. विश्वेश की मर्जी बिना नहीं कार्य कोई चल सके. ना सूर्य ही है तप सके, नहीं चंद्र ही है हल सके.
सिद्ध अंत प्रमाणित प्रूवन फैक्ट इन द एंड द फाइनल ट्रूथ. सिद्धांत सच्चा है यही, जगदीश ही करतार है. सगळं करणारा तोच आहे. मग कोणावर राग करू, कोणावर रोष? अपमान जर करण्यासाठी माझ्यासमोर ईश्वर आला असेल तर त्याच्यात गळे मिळू बाबा. प्लीज अजून अपमान कर बाबा. प्लीज 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 इथंच थांब विठू, इथून जाऊ नको. तू मार ना थापडा, जितक्या मारायच्या थापडा मार. जितका अपमान करायचा आहे तितका कर. कारण हे सगळ्या जीवन यज्ञ ज्याच्यासाठी मला हवा होता तो तू प्राप्त झाला रे. तू काही कर आता. चैतन्य महाप्रभू शेवटचे शिक्षाष्टक, आयुष्याच्या शेवटच्या गौरांग महाप्रभूंनी सांगितलेला आपल्या शिष्यांना उपदेश. आणि त्यात लिहिलेलं की अरे तू मला आलिंगन दे, नाही तर आपल्या चरणांखाली रगडून काढ. तुला जसं वाटेल तसं वागव मला बाबा, जे वाटेल ते कर. श्रीकृष्णाला म्हणतात मद प्राणनाथास्तु एव न परः. तुला जे वाटेल ते कर, हे जीवन तुझंच आहे. एवढंच लक्षात ठेव कृष्णा, माझा प्राणनाथ एक तूच आहे, दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे तुला वाटलं तर तू मला जवळ घे आणि आलिंगन दे. तुला वाटलं तर पायाखाली चिरडून काढ. हे त्यांचे वचन गौरांग महाप्रभूंचे. मला काही चिंता नाही. एवढं समज तू, मला माहीत झालं आहे. तुला तर माहीतच आहे की माझ्या प्राणांचा नाथ एक तूच आहे. न परः, दुसरा कोणी नाही. विश्वेश की मर्जी बिना नहीं कार्य को ही चल सके. माझं जर नुकसान होते आहे तर त्याला माहीत नाही अशातली गोष्ट नाही. कीडी के पग नेवर बाजे सो भी साहेब सुनत. छोट्यातल्या छोट्या मुंगीने छोटीशी बांगडी घातली, त्यात टिकलीचं घुंगरू वाजणारं ते तो ऐकतो आहे. तर एवढा धगधगीत माझा अपमान होणारा नाही त्याला दिसणार नाही का? मग त्याला दिसतो आहे, तो समजतो आहे, तर मग झालं ना काम. मला काय चिंता? त्याच्या मर्जीविना तर नाही होऊ शकलं असतं हे. त्याची मुभा आहे, त्यांनी परमिट केला आहे, त्यांनी अलाव केला आहे म्हणूनच होत आहे. आणि जर त्यांनी अलाव केला आहे, ही जर त्यांनी व्यवस्था केली आहे तर अवश्य माझ्या हितासाठी आहे. 100% नाही 1000% जे होते आहे त्यातच माझं हित आहे. सुहृदम सर्वभूतानाम, तो सगळ्यांचा सुहृद आहे, हितचिंतक आहे, हितकर्ता आहे, नुसता चिंतक नाही आहे. म्हणून आजपासून श्रीकृष्णा तुझं नाव घेऊन यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धावसिद्धव च कृत्वापि न निबद्धते. आजपासून बिना इच्छेचं बिना अपेक्षेचं जे मिळेल तो तुझा प्रसाद गोड मानून चरण तीर्थ समजून शिरोधार्य करून धन्यवाद करून थँक्यू. कृपा आपकी, या रूपात येऊन हा प्रसाद दिला समोर. थँक्यू माय लॉर्ड. I now know there is no one other than you, my sweet Lord. तू ही तू प्रभु. जय श्री कृष्ण.